जिंकून लोणार संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. साहिल आणि करण ही जोडबोली मैदानामध्ये एंटर झालेली आहे. एक इताडे संघ स्पर्धेतून बाहेर झाल्या, परंतु हनुमान इताडे ह्या संघाकडे आता नजरा लागलेल्या असतील की त्यांच्या वतीने एक चांगला खेळ व्हावा. बघूया आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने सुरुवात करतात. हेमंत आमच्या सोबतीनं जबरदस्त गुणलेखन करताना दिसलेले आहेत पहिल्या दिवसापासून. बिनचूक माहिती हेमंत असेल, हर्ष असेल, चांगली कामगिरी त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये केलेली आहे. पंचांचा अधिकृत इशारा मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. राज षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रामकृष्ण काकडे आमचे कमिटी मेंबर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. अनंता केने कमिटी मेंबर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. राईट अमोद विकेट. राज तयार. पहिलाच बॉल ट्रॅकर. खराब चेंडू होता, त्याला योग्य दिशा दिलेली आहे. बॉलला पाठवले फाईन लेगच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय कणखर चौकार. ऍक्शन रिप्ले. हॅव अ लुक ॲट दॅट. हुक करण्यात आला. तेवढा प्रॉपर टायमिंग झाला नव्हता, परंतु जे अंतर कापणं गरजेचं होतं त्या अंतर आपल्या तड्याट सर्कलला बीट केलं आणि चौकार त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. राजच्या विरुद्ध स्विंग होता. बॉल मध्ये थोडीशी मुवमेंट होती. अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेनवर बॉल जरूर होता, ड्राईव्ह करण्याचाही प्रयत्न होता, परंतु बॅटची बाहेरील कडा लागली आणि एक धाव त्या ठिकाणी जोडण्यात आली. स्कोर मोजअप विथ अ सिंगल. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. आफ्टर लॉसिंग अ टॉस बॅटिंग फर्स्ट इयर हनुमान इताडे. स्ट्राइक एंडला बॅटर करण तुम्हाला पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन सामना करेल राजचा. राजचा पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल. ऑफ ड्राईव्हचा फटका. शॉर्ट एक्सच्या कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव इथेही पूर्ण केली जाईल. हळूहळू आता धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे. लोणावळा मधून देखील आपण 2 संघ पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट हवेमध्ये जरूर होते आणि बॉलही हवेमध्ये गेला. झेल ड्रॉप त्या ठिकाणी कॅच सोडलेली आहे. संधी चालून आली होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. जीवन दान मिळाला खेळाडूला. साहिल चांगला खेळाडू आहे. पॉवर प्ले मध्ये विशेषतः चांगली कामगिरी त्याच्या वतीने आपण बघत आलेलो आहोत. उलटॉस बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 8 वर. पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आज चांगल्या लढती आपण पाहतोय. पहिला विजय मिळवला नक्षत्र 11 उधरपाडानं. दुसऱ्या विजयामध्ये आपण बघितलं तर योगेश्वरचा खेळ हनुमान खांडवासाठी कमालीचा राहिला होता आणि तिसऱ्या लढतीमध्ये तुम्ही पाहतायत मकरंद स्फोट मुठवलनं विजयानं या स्पर्धेमध्ये आपला प्रवास सुरू केलेला आहे. परंतु या चौथ्या लढतीमध्ये लोणारच्या विरोधात इताडे असा सामना सुरू आहे. ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाले येथे रंगत असलेला हा क्रिकेटचा बिग शो सरपंच चषक. यावेळेला पिकअप शॉट शफल होऊन बॉलला पाठवलेला आहे स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा षटकार. साहिल ऑन फायर. What a shot it was. Great stroke indeed. साहिल जबरदस्त फटकेबाजी करतोय. पहिलं षटक पूर्णपणे आपल्या नावी
केलेला आहे इताडे संघानं. धावा झाल्या धावफलकावरती 15 बिनगडी बाद विदाउट लॉस. चांगली सुरुवात. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळाल्यात. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी शिवशक्ती लोणाड कडनं सोहेल शेख. सोहेल ऑन बॉलिंग मार्क. सोहेल नेहमीच पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना आपण बघत आलेलो आहोत, परंतु यावेळेला नॉन पॉवर प्ले मध्ये सोहेलकडे चेंडू सोपवलेला. दुसऱ्या षटकामध्ये तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. शिवशक्ती लोणाड एक चांगली टीम आपल्याला बघायला मिळते. सोहेल संघामध्ये, आमिर देखील संघामध्ये आपण पाहतोय. राजच्या ओव्हरमध्ये खूप रन्स खर्च करण्यात आल्या राजच्या वतीनं आणि चांगली स्टार्ट जानमान इताडे संघाला मिळाली. ओव्हर द विकेट ना सेकंड ओव्हर मध्ये सोहेल शेख बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर करण. सोहेलचा यॉर्कर लेंथ अपील त्या ठिकाणी जोरदार करण्यात आली होती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ते धाव मिळेल. अंपायरचं म्हणणं होतं की लेगसमला मिस करणारा बॉल आहे. सोहेलकडे वेग आहे, वेगाबरोबर सोहेलकडे चांगला स्विंग आहे. थोडस शफल झाला. ओ गुड डिसिजन. लेगसमच्या बाहेरच बॉल निघत होता अँगल तयार करून. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जोडली गेली. स्विंग केलेला ऑन साइडला अक्रॉस द लाईन. बॉल हवे त्या फिल्डर जज करतोय. कॅच ड्रॉप. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी सज्ज होता आणि ज्ञानेश्वरच्या माध्यमातून झालेली आहे चुकी. झेल त्याच्या माध्यमातून सुटलेला आहे. जीवनदान मिळालेलं आहे फलंदाजाला. 2 धावा देखील त्या दरम्यान पूर्ण आणि जीवनदान कोणाला मिळालंय? साहिलला, जो साहिल अधिक आक्रमक दिसतोय. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षणाला फार महत्व दिलेलं आहे. एक धाव या ठिकाणी पोलून पूर्ण केली. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो खूप चांगला आला, परंतु कीपर कडे डायरेक्ट थ्रो येणं गरजेचं होतं. 2 धावा याही वेळेला मिळाल्या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल NK स्पोर्ट खांडवळच्या विरुद्ध पवन पुत्र पीसे. वन मोर बिग मॅच. यावेळेला स्विंग केलेला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. ग्रेट ग्रेट स्ट्रोक इंडीड. भिरकावून दिलेल्या बॉलला 6 धावांसाठी षटकार. पॉझिटिव्ह माइंडसेट, अटॅकिंग क्रिकेट, फॅब्युलस, इनक्रेडिबल, ब्युटिफुल, अति सुंदर, अविस्मरणीय, अविश्वसनीय खेळ या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज साहिलच्या माध्यमातून. वेलकम पंढरीनाथ हरट, आपलं आम्ही स्वागत करीत आहोत. 26वा धावफलकावरती आता थोडस या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वरनं झेल सोडल्यानंतर संघामध्ये थोडस आपण पाहतोय की गोंधळ झालेला आहे, परंतु पुन्हा हडल करून ट्रॅकवर यावं लागेल. वॉल शॉट पुन्हा एकदा फ्लिक करण्यात आलेला आहे. फक्त दिशा दाखवलेली आहे बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट. 1 more 4 runs. अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो, बॅकलिफ्टला खाली ठेवून खेळणं जाणतो, बॅकलिफ्टला वर करून खेळणं जाणतो, असा क्रिकेटर साहिल मैदानामध्ये धुमाकूळ घालतो. सध्याच्या हनुमान इताडे संघासाठी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडलेला त्याच्या या फलंदाजीनं 30वा धावफलकावरती पुन्हा फ्लिक केलेला आहे. फक्त दिशा दाखवतोय बॉलला आणि यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन वरती दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात आलेल्या.
झेलाला किती महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. साहिलला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर साहिल तुटून पडला. धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 33 धावा झालेल्या आहेत. करंट रन रेटचा आपण विचार केला चालू धावगतीचा तर जवळजवळ 16.50च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत आणि याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 60 पेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते टार्गेट चेजिंग करणं हे कठीण होणार आहे. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी पवन गोलंदाजी करण्यासाठी आलेला. स्ट्राइक एंडला बॅटर साहिल. स्लो पवन हलुवार गतीने बॉल सोडला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळाली आहे. लेग स्टंपला मिस करणारा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. एक्स्ट्रा धाव ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या धावफलक. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये निविया कंपनीचे चेंडू यूज केले जात आहेत आणि फार चांगल्या रन्स या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. फलंदाजांसाठी ही विकेट लाभदायक आहे. नेहमीच आपण या मैदानावर हाय स्कोरिंग मॅचेस बघत आलेलो आहोत परंतु इथे परफेक्ट यॉर्कर, गुड बॉल. ₹34 रन 34 धावा धावफलकावर. लॉस ऑफ विदाउट लॉस सध्या खेळतात. भागीदारी कमालीची पाहायला मिळाली आहे सलामी वीरांकडनं. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो इनफिल्डला क्लिअर करण्यात आलेला. इम्प्रुव्हाइज क्रिकेट साहिल फार सुंदर खेळलेला. मोस्ट ऑफ रन्स विकेट बनवलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा आपण पाहतोय मिड विकेट झोन मध्ये तो रन्स बनवतोय. वॅगन व्हीलचा आपण त्याच्या डावाचा विचार केला मोस्ट ऑफ लाईन्स त्या ठिकाणी दिसत आहेत. ती त्याची मजबूत बाजू आहे असं म्हणूया आपण ज्या पद्धतीने तो खेळतोय. परंतु गोलंदाजांना हे ओळखावं लागेल की साहिल कुठे वीक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ॲक्युरेट गोलंदाजी करावी लागेल. तुमच्या स्ट्रॉंग झोननं तुमच्या स्ट्रेंथवर काम करावं लागेल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण. बिहाइंड द विकेट शॉट फाईन लेगला. बॉल नाही थांबणार. निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ असताना क्षेत्ररक्षणामध्ये आज बऱ्याचशा चुका लोणार संघाच्या वतीने बघायला मिळाल्यात. अगोदरच शफोदून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता बॅटर करणचा. करण तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाहीये परंतु करणनं साथ चांगली दिलेली आहे साहिलला. इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय 30 या धावसंख्येवरती साहिल. हनुमान इताडेच्या विरुद्ध आपण पाहतोय लढत सुरू आहे शिवशक्ती लोनाड. फुल टॉस बॉल. अखेर यश मिळालेलं आहे. हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. स्लॉग स्वीप. फेकून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. षटकार त्या ठिकाणी खेचलेला लागल्या धावफलकावरती 45. केलेला
शफल झाला, फ्लिक केलेला, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॉल करतोय हवाई सफर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि अखेर आता आपण पाहतोय साहिलचा खेळ बघितल्यानंतर करणनं देखील त्याचा रूप बदललेला आहे. अटॅकिंग माइंडसेट ना आता तो मैदानामध्ये खेळतोय. 51 धावा, त्यांचा गजर सुरू झालेला आहे. 50 अप जय हनुमान इताडे संघासाठी. व्हॉट बॅटिंग, इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट इनिंग आणि जबरदस्त भागीदारी. एक्कावन्न धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या गतीने धावा जोडल्या जातात. लास्ट ओव्हर. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय दाणेश्वर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. धावबादची अपील त्या ठिकाणी करण्यात येते. बॅटर पोहोचलेला आहे सुखरूपपणे पॉपिंग क्रीज मध्ये. मिळेल 1 धाव आणि धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना 52, 52 रन्स ऑन बोर्ड. यानंतर एनके स्पोर्ट खांडवळ आणि त्यांच्या विरुद्ध पवनपुत्र पिसे आपण टॉस साठी यायचं. दाणेश्वर पुन्हा एकदा सज्ज होतोय लास्ट ओव्हर मध्ये. धावा धावफलकावरती 52 धावा आहेत, 52 रन्स. सामना करेल करण. सलगचे 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. दाणेश्वर ओव्हर द विकेट. तिसरा येणार का? ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. पुन्हा जीवनदान मिळालेला आहे. ऐसे काम करोगे तो जितना नामुमकिन. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच आणि हारा मॅच. क्रिकेटमध्ये हेच आहे. क्षेत्ररक्षणाला फार महत्व आहे. या अगोदरचा सामना तुम्ही बघितला, तेजसला 0वर जीवनदान मिळालं होतं आणि तो नंतर तुटून पडला. फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल डिलाइटफुल सिक्सर. षटकार प्राप्त करत असताना दाणेश्वरच्या विरोधात. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. कमजोर बॉल होता आणि कमजोर चेंडूला टाइट स्वीकारत असताना षटकार खेचलाय. पॉवरफुल फटकेबाजी. करणची 60 धावा, 60 रन्स. मोठी टोटल. स्कोर कार्डवर आणखी एक लॉफ्टेड हिट. सोहेल जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याबाहेर. वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 4था षटकार. करण ऑन फायर. सहासष्ट धावा, 66 ऑन बोर्ड आणि सर्वात मोठी भागीदारी आता आपल्याला बघायला मिळाली आहे. सलग 2 षटकार. तीसरा स्लॉग हिट. ये भी जाएगी मैदान के बाहर. लगातार 3 षटकार. काय फटकेबाजी सुरू केलेली आहे. स्ट्राइक रेट सुरुवातीला होता त्यांचा परंतु एकाएक वेग धारण केलेला आहे. प्रचंड वेगाने धावा बनवलेल्या आहेत. लगातार षटकार आणि षटकार येत आहेत. धावा झालेल्या धावफलकावरती 72 आणि सलग 3 षटकार करणच्या बॅटमधून. स्वीप करण्यात आला आणि अखेर 2 धावा इथे मिळाल्या. करण नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना दिसलं. धावा झाल्या धावफलकावरती 74. 75 धावांचं लक्ष्य आता इथून पार करावं लागेल शिवशक्ती लोणाडला हा सामना जिंकण्यासाठी. सर्वात मोठी टोटल या स्पर्धेमध्ये आणि इंडिव्हिज्युअली आपण पाहतोय करणनं बनवल्या 40 धावा आणि साहिलच्या बॅटमधून देखील आपल्याला
32 धावा बघायला मिळाल्या. तर वळणार आहोत आपण पुढील सामन्याचा टॉस येथे संपन्न करतोय. खेळणारे दोन्ही संघ आहेत NK स्पोर्ट खांडवलच्या विरोधात पवनपुत्र पिसे आणि दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पिसे संघ कर्णधार आपण या खांडवलचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय पंढरीनाथ हरट यांना आपण विनंती करणार आहोत की आपण टॉस साठी यावं. पवनपुत्र पिसे कॅप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल. येस, आलेले आहेत. टॉस आपण या ठिकाणी कॉलिंग NK स्पोर्ट खांडवल कॅप्टन करतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. टॉस संपन्न झालेला आहे. नाणेफेकी या ठिकाणी जिंकलेले आहे टीम पवनपुत्र पिसे ना. पाहुण्यांना विनंती की पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावं. आपण टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घेशील? काय रणनीती काय आखलेली आहे या स्पर्धेसाठी विशेष? काय नाही, मैदानावर गेले आल्यावर. चालू सीझनला कशी सुरुवात राहिली आतापर्यंत? एखादी ट्रॉफी जिंकली पिसे संघानं? एक जिंकले, पण सुरुवात खराब आहे का? मग या स्पर्धेमध्ये कुठे लक्ष असेल? लक्षित असणार ट्रॉफी जिंकण्याचा. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. टॉस गमावलेले आहे, बॅटिंग करायची आहे. NK स्पोर्ट खांडवल मागील 4 ते 5 वर्षांपासून ट्रॉफीसाठी झुंजत होता, परंतु या वेळेला ट्रॉफी अखेर गावामध्ये आलेली आहे. मग कसा आनंदोत्सव साजरा केला ज्या वेळेला तुम्ही चषक जिंकला? खूपच छान वाटलं आणि खूपच जोराने आम्ही आनंद घेतला. मग आता बॅटिंग तुमच्या वाट्याला मिळाली आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात? मनासारखं झालं. काय टार्गेट काय देशील पिसे संघासमोर? 40-45. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. टॉस संपन्न झालेला आहे. नाणेफेकी जिंकून पवनपुत्र पिसे संघानं प्रथम गोलंदाजी चूज केलेली आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे NK स्पोर्ट खांडवलला. पुन्हा आपण वळणार आहोत योगेश पाटील सरांकडे. या ठिकाणी लॉर्ड्स सेरेमनी आपण पाहणार आहोत. हॅलो चेक. हॅलो चेक. दरम्यान या ठिकाणी सोनाली गावातील इंटरनॅशनल कबड्डीपटू मिस्टर चैतन्य पाटील यांचं या ठिकाणी चैतन्य माली यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. आणि मित्रांनो, मेहर 11 बाबूगाव संघाची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा प्रथमतः पाहिली तर 4 दिवसांची होती, परंतु काही कारणास्तव ती स्पर्धा 3 दिवसांची असणार आहे. दिनांक 27 डिसेंबर ते 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर अशी त्या स्पर्धेची कालावधी असणार आहेत. आणि या महत्त्वाची सूचना की त्या स्पर्धेमध्ये ज्या प्रथमतः 30 संघांनी आपापली नावं नोंदणी केलेली आहेत त्याच 30 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. जबरदस्त खेळ आज जय हनुमान इताडे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकही गडी मात्र बाद करता आला नाही गोलंदाजांना. त्याला परफॉर्मन्स आपण पाहिले. शिवशक्ती लोणार संघाच्या वतीनं वैयक्तिक करण पाटील नाबाद 40 धाबा जोडल्या आणि साहिलनं सुद्धा 30 धाबा नाबाद जोडल्या. आणि लक्ष्य आपण जर पाहिलं तर 75 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. गोलंदाज जितू भोईर आलाय. सलामी जोडी पाहू शकाल मित्रांनो. अमीर आणि राज. हायलाइट क्रिकेट इथे मात्र खेळावा लागेल. पहिला चेंडू पाहू शकाल. स्विंग इन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. चांगल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला जय हनुमान इताडे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. तब्बल 74 धाबा तरी टोकल्या 4 षटकांच्या खेळामध्ये. अप्रतिम कामगिरी. चाबुक शॉट, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू चालाय वाडिश मिड विकेटच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार.
कॉटन बॉलची शक्यता तिथे मात्र होती, परंतु खूपच वेगाने चेंडू गोलंदाजाकडे गेला आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. थेल ड्रॉप आणि आय थिंक एक धाव तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 धावा आय थिंक या चेंडूवरती धाव कंप्लीट केली नाही. येस ओके 4 धावा. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले जितू भोईरनं. हो इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू हवे शॉट तडम्याला क्षेत्ररक्षक आहेत, त्याने पकडलाय झेल. येस फिंगर अप आणि फलंदाज होईल अमीर. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीस मित्रांनो येणार आहेत, त्यापैकी अजून एक मोठी स्पर्धा अगदी देवरिंग बाबुगावच्या मैदानावरती येतो. 3 दिवसाचा 16 तुम्हाला रंगताना पाहायला मिळू शकेल. मेर 11 बाबुगाव संघाच्या वतीनं दिनांक 27 ते दिनांक 28 डिसेंबर 2024 त्या दिनं तुम्हाला लक्षाबैल चषक या नावानं सुद्धा स्पर्धा पाहायला मिळेल. नवीन वर्षाची नवीन भेट जानेवारी 2 ते जानेवारी 5 असे कालावधी त्या स्पर्धेची असणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा डे नाईट स्वरूपाने ती स्पर्धा असेल. डे मध्ये तुम्हाला असोसिएट संघ पाहायला मिळतील आणि या नाईटच्या केल्यामध्ये तुम्हाला हाफ ओपनचे ग्रामीणचे संघ पाहायला मिळतील. चांगल्या चेंडूची हाताळणी नवीन फलंदाज दत्ता आलाय आणि या सत्रामध्ये कुठेतरी प्रदीपजी तळे यांनी सुद्धा मात्र आपल्या संघाकडे लक्ष द्यावं लागेल. थोडंसं प्रॅक्टिसमध्ये असं वाटतं की थोडीशी अनुभवाची कमतरता भासते, त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. तर एका संघामध्ये जर तुम्ही एका इनिंगमध्ये जर 70 पेक्षा जर जास्त धावा जर खर्च करत असाल तर गोलंदाजीकडे सुद्धा तुम्हाला चांगला सराव करावा लागेल. आणि या पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर एक जबरदस्त कामगिरी जितू भोईरच्या वतीने आपण पाहिली. धावा फक्त त्याने खर्च केल्या 5 आणि एक मोठी सफलता प्राप्त केली अबीरच्या रूपानं. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही पाहिलं तर 70 धाबांची आवश्यकता. सरपंच चषक 2024चा हा अंतिम दिवस इथे मात्र अनुभवतो आणि आज सुद्धा पाहिलं तर सामने हाय स्कोरिंग पाहायला मिळत आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये पाहिलं तर 40च्या पुढे आपल्याला आज आकडे पाहायला मिळाले. म्हणजे असं वाटतं की एक सामना पाहिला तर कुठेतरी एकतर्फा झाला होता. एवन जोडी संघाने फक्त 26 धावा जोडल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग सौदरपाडा संघाने मात्र 2 षटकामध्येच पूर्ण केला होता. परंतु त्यानंतर सर्वच सामने हाय स्कोरिंग पाहिले आपण आणि त्यापैकी हा सामना साहिल तिसकर आलाय दुसऱ्या षटकाला हाताळण्यासाठी. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूची कीर्त्या खूपच महान आहेत. अनेक स्पर्धेमध्ये चांगलं योगदान तो आपल्या संघासाठी देत असतो. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल या इनिंगमध्ये तब्बल 30 धावा तो त्यांनी जबरदस्त खेळ सादर केला. 12 चेंडू त्याने फेस केले होते. 2 षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण, 2 चौकार सुद्धा पाहिले. आणि इथे मात्र सुरुवात करतो या फुलटॉसनं लोअर फुटा चेंडू पाहायला मिळाला. अगदी ऑनसाईडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जणू का चेंडूवरती पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. संत आणि साबत सुरुवात. ज्याप्रमाणे रनचे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मात्र धाबांचा पाठलाग केला जात नाहीये, कारण त्यांच्या समोर लक्ष खूप मोठं आहे. उंच शिखरावरती त्यांना मात्र पोहोचायचं आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं आणि त्याचमुळे पाहू शकाल जितू भोईरनं मात्र डीपमध्ये कुठलीही चूक केली नाही. चांगला झेल तिथे त्याने संपन्न केला. दुसरा धक्का लागतोय शिवशक्ती लोणार संघाला. आणि आता मात्र स्वतः प्रदीप थळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा माहिती झालं की आता मात्र आपल्याला मैदानामध्ये जावं लागेल, कारण आपला संघ थोडंसं नव्हे तर भरपूर बाग फुटला आहे. आणि फ्रंट फुटला जर नक्कीच संघ आणायचा असेल तर मात्र या ठिकाणी तुम्ही इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावं लागतील. खराब चेंडू होता, या चेंडूचा तुम्हाला फायदा उचलावा लागेल. डाबा स्टिकवर फुलटॉची लेथ आणि इथे मात्र पहा फलंदाज त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आय थिंक शेवटच्या क्षणाला प्रदीपने नाकारलं. पंचाचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली जाईल. 7 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत.
ओव्हरपिच चेंडू होता परंतु ताकदीचा थोडासा कमी वापर केला. लॉंग ऑन वरती शतषी पुन्हा तिथे सज्ज आहेत करण पाटीलच्या रूपानं. आज जिकडे तिकडे पाहावा तर करण पाटील आणि साहिल तिसकर पाहायला मिळाला, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र ही जोडी चमकली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र ही जोडी चमकण्याची दाट शक्यता आहे. जितू भोरने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. बॅकफुट पंच जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक, चेंडू चालला कव्हर पॉईंटच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. चेंडूच्या मिरिट वरती स्ट्रोक पाहिला, चाबूक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि या सरळ चेंडू मात्र वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. आणि तसं या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, जर तुम्ही गॅप जर चांगला शोधलं तर मात्र चेंडूला थांबवणं खूपच कठीण आहे, अशक्य आहे आणि ते दृश्य आपण इथे अनुभवले. सरळ बॅट लॉफ केला अगदी गोलंदाजा डोक्यावरून, परंतु लॉफ मिड ऑफ द क्षेत्ररक्षक काय जबरदस्त कामगिरी करतोय आज. सांघिक कामगिरी सुद्धा मात्र लाजबाब. आणि पाहू शकाल ग्रामविकास अधिकारी सन्माननीय कैलासजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तुमचं सुद्धा आम्ही या सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा मात्र गोलंदाज डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बीट केलाय, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. केतन पाटीलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आणि तोपर्यंत एकच धाव फलंदाजाला मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर हा फलकावरती धावा जर पाहिल्या तर फक्त 14 आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे. लोणारचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रामजी घरत यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती. ते सुद्धा क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सरपंच चषकामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर सामना जर पाहिला आपण तर या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व आपल्याला टीम जय हनुमान इताडे संघाचा पाहायला मिळतोय. परंतु आपण एकीकडे मेहर इलोम बापगाव संघाची जी स्पर्धा आहे त्याचं आपण ड्रॉ या ठिकाणी ओपन करीत आहोत. मित्रांनो 3 दिवसांची स्पर्धा आहे आणि ज्या 30 संघाने प्रथमतः एंट्री केलेली आहे त्या 3 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तरी स्पर्धा मित्रांनो 27 डिसेंबरला सुरुवात होईल आणि 29 डिसेंबरला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. तर आपण पहिल्या दिवसाचे ड्रॉ ओपन करतोय. मी माजी उपसरपंच अक्षय शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. आज सामना जो पाहतोय आपण उद्घाटनी सामना असेल, 27 तारखेला तो सामना असणार आहे. आणि मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघ म्हणजे त्यांची झोप लवकर संपन्न त्यांना करावी लागेल आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल आई गावदेवी वालचीन. मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष आई गावदेवी वालचीन. दुसरा सामना असेल आई गावदेवी बापगाव आणि त्यांचा विपक्ष संघ असणार आहे जय बजरंग लोणार. सध्या या स्पर्धेमध्ये एक लोणार संघ भाग फुटला आहे, शिवशक्ती लोणार, परंतु हा जय बजरंग लोणार आहे, बापगावच्या विरोधात खेळणार आहे. तिसरा सामना जय झोटिंग देवरुंग आणि त्याच्या विपक्ष संघ असेल योगेश शिलेवड आमने ए. पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील 4था सामना एनके स्पोर्ट खानवल. एनके स्पोर्ट खानवल 4था सामना पहिल्या फेरीतील आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल रुद्रा स्पोर्ट सांगे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल मेहर 11 बापगाव, म्हणजे आयोजक संघ तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल श्री गणेश जांभूलपाडा. तर पहिल्या दिवसाचे हे ड्रॉ आपण ओपन केलेले आहेत.
पहिला सामना मकरंद स्पोर्ट मुटवाल विपक्ष आई गावदेवी वालसीन. दुसरा सामना आई गावदेवी बापगाव विपक्ष जय बजरंग लोणार. तिसरा सामना जय झोटिंग देवरून विपक्ष योगेश इलेवन आमने ए. चौथा सामना एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष रुद्रा स्पोर्ट सांगे. आणि पाचवा सामना मेहर इलेवन बापगाव विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. दिनांक 28/12/2024 आपण दुसऱ्या दिवसाची ड्रॉ ओपन करूया. आकाश शेट्यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना पहिल्या फेरीतील A1 जोडी आमनेपाडा. A1 जोडी आमनेपाडा विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा. आणि आज सुद्धा मात्र तोच सामना पाहिला आपण या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना असेल RD11 किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बाल गोपाल सोनालेपाडा. म्हणजे या स्पर्धेचा आयोजक संघ तुम्हाला मेहर 11च्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. तिसरा सामना संजय स्पोर्ट सावत विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. हा तिसरा सामना. चौथा सामना दुसऱ्या दिवसातील जय सावरीदेव किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल न्यू आई एकविरा स्पोर्ट सावत. आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जानू स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल पवन पुत्र पिसे. तर हे आपण दुसऱ्या दिवसाचे लॉट्स ओपन केलेले आहेत. A1 जोडी आमनेपाडा विपक्ष नक्षत्र चौदरपाडा. RD11 किरवली विपक्ष बालगोपाल सोनाले. तिसरा सामना संजय स्पोर्ट साबत विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. चौथा सामना जय सावरदेव किरवली विपक्ष न्यू आई एकविरा सावत. आणि पाचवा सामना जानू स्पोर्ट इताडे विपक्ष पवन पुत्र पिसे. तर आपण तिसऱ्या दिवसाचा ड्रॉ ओपन करतोय. हा अंतिम दिवस असेल आणि पहिला सामना असेल जय हनुमान इताडे आणि विरोधात संघ असेल आई काल भैरवी वालशीन. जय हनुमान इताडे विपक्ष आई काल भैरवी वालशीन. दुसरा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल प्रिन्स 11 पिसे. नो ऍडजस्टमेंट. सर्व ड्रॉ आपण या ठिकाणी ऑनलाईन इथे मात्र आपण करत आहोत. गावठी स्पोर्ट नानकर तिसरा सामना आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान चौदरपाडा. वॉटर मॅच. तिसऱ्या दिवसातील सामना असेल तिसरा. चौथा सामना जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे. म्हणजे देवरुंगपाडाचे या दोन्ही संघ तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आणि पाचवा सामना असेल जय हनुमान खांडवल बी आणि त्याच्या विरोधात संघ असेल जय हिंद देवरुंग. तर असे 30 संघ तुम्हाला मेहर 11 बापगाव संघाच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि सरपंच उपसरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे आयोजक संघ आहेत मेहर 11 बापगाव. काही सन्मान आहेत आपण सन्मानित संपन्न करूया. पाहू शकाल सोनाल्याचे ज्येष्ठ समाजसेवक पंढरीनाथजी हरड आपल्या आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत आणि हा सन्मान आपण या ठिकाणी आयोजकाच्या वतीने संपन्न करतोय. सन्मानी आकाशजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण पंढरीनाथजी हरड यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. सरपंच चषकामध्ये साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया चालू सामन्याचे अपडेट्स काय आहेत हेमत एक्झॅक्टली आम्हाला जरूर सांगतील. 75 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत हा संघ 36 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. म्हणजे लक्ष खूप दूर आहे, औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल. आणि
शेवटचा षटकाचा खेळ आता मात्र समाप्तीच्या वाट्यावरती आपल्याला पाहायला बोलतोय. 3 गडी आतापर्यंत गमावले आणि प्रदीपच्या बाटमध्ये एक षटकार पाहिला आपण आणि त्याच्या सोबतीला पाहतोय ऋषी, त्याने सुद्धा मात्र षटकारांना डावाचा आघात केला होता. परंतु आज शिवशक्ती लोणार संघाच्या गोलंदाजाने संघाचा घात केला असंच म्हणावं लागेल. कारण राजने तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या, तर सोहेलने 18 धावा खर्च केल्या, पवनने 18 खर्च केल्या आणि शेवटला ज्ञानेश्वरने सांगितलं की मी कमी खर्च करणार नाही, त्याने 23 खर्च केल्या. आणि हा संघ आता मात्र पूर्णपणे बागफुटवरती पाहायला बोलतो. या स्टार्टिंग फटका मिड ऑफला शतरक्षक आहे, ती मिड ऑनला शतरक्षक आहे साहिल तिसकरच्या रूपाने. त्याला चेंडू मात्र दिसला नाही असं त्यांनी मात्र त्या ठिकाणी सांगितलं. आणि अखेर खूप मोठा विजय इथं मात्र संपादन केलेला आहे जय हनुमान इताडे संघाने. अभिनंदन टीम इताडे अँड हार्ड लक प्रदीपजी थले, हार्ड लक शिवशक्ती लोणार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धाबा जोडल्या, 5 षटकारांची आतिषबाजी केली त्यांनी साकारली, एक चौकार पाहिला आपण आणि तो मिस्टर आहे आज या सामन्यामध्ये पाटलांची पाटीलगिरी पाहायला मिळाली, मिस्टर करण पाटील. चला या करण पाटील, आपण पाहुण्याच्या शुभ असते तुम्हाला पारितोषिक देणार आहोत. सुंदर कामगिरी आज आपल्याला येताडे संघाची पाहायला मिळाली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा करण पाटीलने उचलला. 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धाबांची तुफानी केली साकारली. षटकाराचा पाऊस अगदी त्याच्या बाटमधून इथे मात्र पडला गेला आणि या सोनाल्याची समाजसेवक सन्मान्य पंढरीनाथजी हरड याच्या शुभ असते आपण ही ट्रॉफी आणि कोल्ड्रिंकची बॉटल सुद्धा काका आपण द्या. सुंदर खेळ आपल्याला करण पाटीलकडून पाहायला मिळाला. सो वेल प्लेड करण, पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मित्रांनो आपण आजच्या दिवसातील अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. प्रिन्स पवनपुत्र पिसे विपक्ष जय हनुमान, जय इनकेसपूर खांडवल. येस, पवनपुत्र